2.5 वर्ष झालं युट्यूब करतोय. या 2.5 वर्षामध्ये आपल्या चॅनलवर जवळपास 5,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. चॅनल मॉनिटाईज झाला आणि या 2.5 वर्षामध्ये मी युट्यूबवरून किती पैसे मिळवले, हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर समजणारच आहे. एक वेळ अशी आली होती, की मी माझ्या YouTube चॅनलवरील जवळपास 300 ते 400 व्हिडिओ डिलीट केले आणि YouTube चॅनल सुद्धा डिलीट मारायचा विचार माझ्या डोक्यामध्ये आला होता. पण परत मनामध्ये विचार आला, की अजून एकदा आपण पुन्हा नव्याने ट्राय करूया. तर नमस्कार मंडळी, मी सत्वा गुळवे आणि आज काही आपला ब्लॉग होणार नाही किंवा कुठं शेळ्या-बिळ्या परत गावातला म्हणजे काहीच व्हिडिओवर आज येणार नाही. आज मी तुम्हाला फक्त माझ्या युट्यूबच्या जर्नीविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. कधी कधी आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जीवतोड मेहनत करतो, पण त्याचा रिझल्ट काहीच मिळत नाही. हेच गेली 2.5 वर्षामध्ये युट्यूबवर माझ्यासोबत झाले. 5,000 प्लस सबस्क्रायबर असून सुद्धा आणि चॅनल मॉनिटाईज असून सुद्धा मला फक्त युट्यूबवर एकच पेमेंट मिळाले. तर मी तुम्हाला आज माझ्या युट्यूब प्रवासाची खरी गोष्ट सांगणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा. मी जेव्हा युट्यूबवर आलो तेव्हा मनामध्ये खूप मोठी स्वप्न होती. चला मी पण काहीतरी दाखवू शकतो. म्हणजे माझ्या गावातलं जीवन, माझे रोजचे डेली ब्लॉग्स. मी ऊसतोडीचं काम करत होतो. मग ते शहरातल्या लोकांना खूप आवडायचं. त्याचे व्हिडिओ वगैरे बनवू शकतो आणि लोकांना काहीतरी आपल्यातून शिकायला भेटेल अशी पूर्ण इच्छा घेऊन मी युट्यूबवर आलो होतो. परत त्यावेळेस मग कॅमेरा कसा धरायचा, काय बोलायचं, म्हणजे नवीन होतो, काही समजत नव्हतं. कॅमेरा ऑन केला, रेकॉर्डचं बटन दाबलं की काय बोलावं, काय नाही हे सुचत नव्हतं. म्हणजे त्यावेळेस मनामध्ये कुठेतरी थोडीफार भीती निर्माण होती. मग मी हळू शिकलो. परत पुन्हा थोडी नॉर्मल म्हणजे एडिटिंग शिकलो YouTubeवर बघू. म्हणजे हळू करीत शिकत गेलो आणि जवळपास मी YouTubeवर 600 व्हिडिओ अपलोड केले. आणि ते ह्या प्रवासामध्ये कसे गेले ते मला समजलं नाही. म्हणजे दररोज एक व्हिडिओ मी अपलोड करीत राहायचो. यामध्ये माझं चॅनल हळू ग्रोथ करीत गेलं. म्हणजे जवळपास 10-15 व्हिडिओ चांगले व्हायरल गेले आणि त्यामध्येच माझे जवळपास 15 म्हणजे 5,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. आणि यामध्येच मला एक YouTubeकडून पहिलं पेमेंट मिळालं. ते होतं ₹12,500. त्याच्यानंतर दुसरं पेमेंट अद्यापही मिळालेलं नाही. हे तुम्हाला मी खरं आणि रिअल सांगतोय. आणि मग हळू चॅनलची ग्रोथ झाली आणि मी होतो तिकडं म्हणजे ऊसतोडीला. म्हणजे तिकडले व्हिडिओ माझ्या कामाचे ते जरा कष्टदायक काम असल्यामुळं ते व्हिडिओला खूप व्ह्यूज येत गेल्या आणि मग झालं असं ते कामाचं सीझन संपला आणि मग आलो गावाकडं. गावाकडं आल्यानंतर पुन्हा मग इकडं काय म्हणजे तेवढं व्हायरल टॉपिक सापडत नव्हतं. मी दररोजचे माझे डेली ब्लॉग्स जे मी करतोय घरी, काय करतोय, कामाला कुठं जातोय, काय नाही, हे सगळं टाकायला चालू केलं आणि पुन्हा मग माझ्या व्हिडिओला कमी व्ह्यूज यायला सुरुवात झाली. मग हळू मी दररोज व्हिडिओ अपलोड करीत राहिलो, की 50 व्ह्यूज, 100 व्ह्यूज, 300, 400, कधी-कधी 1000 एवढेच यायचे. आणि या सगळ्यामध्ये 1 महिन्यामध्ये माझ्या चॅनलची रीच पूर्णपणे डाऊन झाली. सगळे एरो डाऊन झाले आणि मग माझं मन मात्र खचून गेलं. मी दररोज मग पुन्हा व्हिडिओ टाकायचा आणि लगेच 4-5 घंट्यानंतर वायटी स्टुडिओ ओपन करून त्याच्या व्ह्यूज बघायच्या, अर्निंग बघायची, किती सबस्क्रायबर्स आलेत, अॅनालिटिक्समध्ये काय दाखवतं हे सगळं रिस्टार्ट मारून मी चेक करीत राहायचो. आणि ह्याच्यामध्ये एक दिवस पूर्णपणे माझं चॅनल डेड झालं. ना व्ह्यूज, ना अर्निंग, ना सबस्क्रायबर्स. मग ह्याच्यामध्ये पूर्णपणे मी निराश झालो आणि मग आज व्हिडिओ टाकला, त्याला व्ह्यूज आले तर उद्याच्याला दुसरा व्हिडिओ बनवायचा. नाही आले तर मग मनामध्ये विचार यायचा, जाऊ द्या व्ह्यूजच येत नाहीत. मग कशाला व्हिडिओ बनवायचा? असं करीत पूर्ण चॅनल माझं म्हणजे डाऊन झालं आणि मी गेली जवळपास 2 ते 3 महिने चॅनलवर व्हिडिओच अपलोड केला नाही. आणि पुन्हा मला मग कधीतरी मग माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला, की मला उगाच आपण ह्याच्यावर आलो, ह्याच्यावर काही आपलं म्हणजे होणार नाही. म्हणजे आपली काही डाळ शिजणार नाही. ह्या गोष्टीचा विचार मनामध्ये घेऊन पुन्हा मग मी काय केलं, असंच म्हणजे बाहेर बसलो होतो डिप्रेशनमध्ये आणि चॅनलवर व्हिडिओ स्क्रोल करीत बसलो आणि विचार आला, त्या 600 व्हिडिओमधले ज्या बी व्हिडिओला व्ह्यूज कमी आहेत, त्याच्यातले म्हणजे जवळपास 300च्या जवळपास मी व्हिडिओ डिलीट मारून टाकले. व्हिडिओज डिलीट केले, पण एका गोष्टीचा आनंद आहे, की त्या टायमिंगमध्ये मी चॅनल डिलीट केलं नाही. या गोष्टीचा मात्र मला खूप आनंद होतोय. कारण चॅनल डिलीट केला असता, तर मी एवढी वर्ष केलेली मेहनत माझी पूर्णपणे वाया गेली असती. तर कधी-कधी आपण विसरतो, की आपल्या चॅनलवर 5,000 सबस्क्रायबर्स आहेत. ते जरी माझ्यासाठी आकडा असला, पण तेच 5,000 लोकं जर माझ्यासमोर उभा केले, तर खूप मोठी गर्दी होऊ शकते. आणि त्या लोकांनी आपल्यामध्ये काहीतरी म्हणजे आहे, आपण त्यांना काहीतरी देऊ शकतो किंवा ते आपल्याकडून काहीतरी शिकू शकतात. या विचारानेच त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असतं, हे आपण विसरून जातो. तर हा व्हिडिओ माझ्यासाठी टर्निंग पॉइंट असेल. कदाचित मी तुम्हाला म्हणणार नाही, की मला सपोर्ट करा किंवा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा.
जर आपल्या म्हणजे कंटेंट मध्ये दम असेल, आपला कंटेंट चांगला असेल, तर तुम्ही मन लावून बघतच असता. हे मला म्हणजे पूर्णपणे माहिती झालेलं आहे. कारण आपलं काम लोकांना आवडलं तर लोकांचा प्रतिसाद हा आपल्यासाठी चांगलाच असतो. तर भावांनो, आज पुन्हा नव्याने एकदा सुरुवात करीत आहे. आता चॅनल माझा पूर्ण डाऊन आहे आणि मी आजपासून व्हिडिओ नियमितपणे अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवर. तर आता परत एकदा पुन्हा नव्याने सुरुवात करतोय. आता फक्त व्हिडिओ म्हणून व्हिडिओ अपलोड होणार नाही, तर त्या व्हिडिओमध्ये माझं इमोशन्स, माझं म्हणजे हार्ड वर्क सगळं काही असणार आहे. एकदम स्टोरी टेलिंग असणार आहे. तर आता कंटिन्युअसली मी YouTubeवर व्हिडिओ अपलोड करणार आहे. आता यापुढं काय होईल चॅनलचं हे काही मला माहिती नाही. आज मी तुमच्याशी अगदी मनातून बोलतोय आणि इथून पुढे आपलं काम हे प्रामाणिक असणार आहे. ना दुसऱ्याची कॉफी ना काय नाही. जे माझं रिअल स्ट्रगल आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर भावांनो, आज तुम्हाला एवढंच बोलायचं होतं की माझ्या मनामध्ये जे काही होतं ते मन मोकळं करायचं होतं तुमच्या समोर. बाकी तुम्ही माझे व्हिडिओ किती दिवसापासून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर म्हणजे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. कारण इथून पुढं मी तुम्हाला नाराज करणार नाही आणि इथून पुढे मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. बघू आपल्या जीवनामध्ये काय आहे किंवा नशिबामध्ये काय आहे काय नाही ते. बाकी बस व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.